नमस्कार, मी देवश्री. अम्मानगरी वृत्तांतात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर. राज्यात 15 दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. अमरावती लोकसभा मतदारसंघ जवळपास काँग्रेसकडेच असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली माहिती. काँग्रेसच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीचं आयोजन. इंडिया आघाडी दररोज मजबूत होत असल्यानं भाजपकडून संभ्रम निर्माण केला जातोय, तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी सोबत यावे ही आमची भूमिका असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचं बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. दबाव तंत्र हे भाजपच्या राजकारणाचं तंत्र झाल्याचंही प्रतिपादन. अमरावती लोकसभा मतदारसंघ जवळपास काँग्रेसकडेच राहील. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. राज्यात 15 दिवस संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत दिली. काँग्रेसच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. या आढावा बैठकीला प्रदेश काँग्रेसचे नेते, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिले अमरावती ग्रामीण आणि शहरची बैठक होणार. आमचं ठरलेलं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ. त्याच्यामुळे जिथे जिथे काँग्रेसला मेरिट असेल, तिथे तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असेल, जिथे शरद पवार साहेबांच्या असेल, तिथं तिथे त्या पद्धतीचे निर्णय घेतले जाईल. जागांचं वाटप समसमान होणार आहे की मग तुम्हाला सांगितलं मेरिटच्या आधारावर घेतले जाणार आहे. सुशील कुमार शिंदे उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उतरता कळा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे. त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का, त्याचा एक प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न ते करतात. इंडिया आघाडी दररोज मजबूत होत असल्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. भाजप वेगवेगळ्या खेळी खेळत आहे, याला फार महत्त्व नसल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले. यासोबतच चव्हाण यांनी राजन साळवी यांच्याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत यावं ही आमची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. चव्हाण यांनी कर्नाटक सीमावादावर देखील भाष्य केलं. याशिवाय त्यांनी राणा दाम्पत्यावर देखील टीका केली. त्यात हे काही नवीनच राहिलेलंच नाही आहे. देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जसं जशा निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाणार याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे हे नवीन काही नाही. देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे, हा लोकशाहीचा निच्चांक आहे. सर्वात खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की मला एनडीएमध्ये यायचं आहे, मात्र मला अजूनपर्यंत काँग्रेसकडून बोलावलं नाही. ते मला तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत अनुकूल आहोत. तर एक आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करतात. महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे इंडियाचाही विचार करणं काही अवघड नाही आहे. इंडिया हा असं आहे की ज्या इतरही पक्ष आहेत त्याच्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चितच मी तर सकारात्मक आहे ह्या बाबतीमध्ये. पक्षश्रेष्ठींची पुढाकार घेऊन आम्ही बोलू त्याच्यामध्ये, परंतु सुरुवात MBA पासून केली तर अधिक बरं होईल. राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न हा वरिष्ठ पातळीवर हाताळला जाईल, पण आम्हीसुद्धा आमच्या वतीने त्यांच्यासाठी शब्द खर्च करून इंडियामध्ये समावेश करण्याच्या बाबतीमध्ये जी काही पद्धती आहे किंवा जे काही विचारविनिमय करावा लागतो त्यामध्ये आमचीसुद्धा भूमिका एक सकारात्मक राहील, पॉझिटिव्ह राहील आणि प्रकाश आंबेडकरांनासुद्धा राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने सामावून घेता येईल आपल्याला. अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचं या बैठकीला आलेले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलं. बच्चू कडू यांच्याबाबत बोलताना जो लोकशाहीला मानतो तो प्रत्येक जण आम्ही आमचा मानतो, असं थोरात म्हणाले. राजन साळवी यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दबाव तंत्र हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं तंत्र झाल्याचंही ते म्हणाले.
आम्ही ही विभागवार बैठका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या होणार आहेत आणि त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहेत. आता अमरावतीची ही बैठक होते आहे, त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं होणार आहे. अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे. या बाबतीतली अंतिम चर्चा 2 दिवसामध्ये होईल. कदाचित शक्य झालं तर उद्यासुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल. माझ्या मते 2 दिवसात हा अंतिम निर्णय होईल. देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या JN1 आणि JN1.1 या व्हेरियंटचा अमरावती शहरातही शिरकाव झाला आहे. शहरात JN1चे 3 रुग्ण तर JN1.1 व्हेरियंटचे 6 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. राज्यातही या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य शासनानं आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला होता. अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही नवा व्हेरियंट रोखण्यासाठी सज्ज होती. गेल्या 1 महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यातच खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनानं 29 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल JN1 तसंच JN1.1 या नव्या व्हेरियंटचे आहेत का याची खात्री करण्यासाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवले होते. त्या अनुषंगानं आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार 29 पैकी JN1चे 3 रुग्ण तर JN1.1 व्हेरियंटचे 6 रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. स्कूल कनेक्ट 2024-25 अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ITI आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक नुकतीच पार पडली. तंत्रशिक्षण म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी असल्याचं प्रतिपादन यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर विजय मानकर यांनी केलं. स्कूल कनेक्ट 2024-25 अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ITI आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक अभियंता भवन इथं पार पडली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर विजय मानकर यांची उपस्थिती होती. याशिवाय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. अभियांत्रिकी शिक्षणानंतर विविध क्षेत्रात तरुणांना मिळणारे रोजगार आणि स्वयंरोजगार याच्या संधी कशा प्राप्त होऊ शकतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक तंत्रशिक्षणाची प्रत्येकाला कशी आवश्यकता भासते व या शिक्षणाला प्रवेश मिळवण्यासाठी उपलब्ध अभ्यासक्रम आणि कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याबाबत डॉक्टर विजय मानकर यांनी मार्गदर्शन केलं. अंबानगरीतील आणखी काही घडामोडी विश्रांतीनंतर. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 22 जानेवारीला अयोध्या इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या निमित्तानं अंबानगरीतील सकल हिंदू समाजानं अंबानगरी ते अयोध्येपर्यंत 500 किलो कुंकू पाठवण्याचा मानस केला होता. यानुसार हे कुंकू अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर राजेश्वर माऊली सरकार यांच्यासोबत प्रतिकात्मक कलशात कुंकू घेऊन अयोध्येकडे रवाना झाले. अंबानगरीतील सकल हिंदू समाजानं अंबानगरी ते अयोध्यापर्यंत 500 किलो कुंकू पाठवण्याचा मानस केला होता. यासाठी राजकमल चौक इथं कलशाचं विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली. यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलशामध्ये कुंकू जमा केलं. अंबानगरीची विशेष ओळख असलेले हे कुंकू अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी कौंडण्यपुरातील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर राजराजेश्वर माऊली सरकार त्यांच्यासोबत कलशात घेऊन गेले. या उपक्रमासाठी विविध हिंदू संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांना सादर करण्यात आलं. वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी अनेकदा डांबरीकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आलं, मात्र निवेदनाची दखल न घेतल्यामुळं या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम त्वरित सुरू करण्यात यावं. असं न झाल्यास येत्या 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. गाव आहे, 11.5 ज्योतिर्लिंगाचं शिव मोठं मंदिर आहे, असं असताना सुद्धा आमच्या नागरिकांवर हा अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2024 पासून वाठोडा शुक्लेश्वरचे सरपंच, वाठोडा शुक्लेश्वरचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्या समवेत आम्ही सर्वजण या कार्यालयाच्या समोर पेंडॉल ठोकून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत. त्या संदर्भात आज आम्ही आत्ताच गिराशे मॅडमला निवेदनसुद्धा दिलेलं आहे. MPSC अंतर्गत घेण्यात येणारी राज्यसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 20 ते 22 जानेवारी दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यातील 186 उमेदवार असून यासाठी शहरात एक परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या परीक्षेसाठी 22 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा आयोगाच्या वतीनं दरवर्षी राज्य शासनातील वर्ग 1 आणि वर्ग 2 मधील रिक्त प्रशासकीय अधिकारी पदासाठी परीक्षेचं आयोजन केलं जातं. राज्यातील 673 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023 राबवण्यात येत आहे. या परीक्षेत पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळं MPSCनं राज्यसेवा मुख्य परीक्षेचं आयोजन हे दिनांक 20 ते 22 जानेवारी दरम्यान केलं असून मुख्य परीक्षेत रोज 2 पेपर होणार आहे. जिल्ह्यातून 186 परीक्षार्थी ही परीक्षा देणार असून शहरातील गोल्डन किड्स येथील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परीक्षेदरम्यान शहरातील केंद्रांवर कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकूण 22 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती येथील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ही अमरावतीमधील एका केंद्रावरती 20, 21 आणि 22 या 3 दिवशी पार पडणार आहे. यासाठी 186 परीक्षार्थी हे राज्यसेवा मुख्य परीक्षा देणार आहेत आणि या परीक्षेसाठी आपण 22 अधिकारी कर्तव्यावर नेमलेले आहेत. परीक्षेबाबतची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे. त्यामुळं चांगल्या शांततामय आणि भयमुक्त वातावरणामध्ये उमेदवारांनी आपली परीक्षा द्यावी आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सरसकट पीक विमा देण्यात यावा. अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, अन्यथा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत शिवसेना ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना मागण्याचं निवेदन सादर केलं. तालुक्यात एकूण 26,000 शेतकऱ्यांनी पावसानं विविध पिकांचं नुकसान झाल्याच्या तक्रारी विमा कंपन्यांकडे केल्या. त्यातील फक्त 8,000 शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली. उर्वरित 16,000 शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीनं रिजेक्ट केले. मात्र सदर अर्ज पीक नुकसानीची पाहणी न करता विमा कंपनीनं अर्ज रिजेक्ट केले. सदर अर्जाची चौकशी करण्यात यावी आणि सरसकट पीक विमा देण्यात यावा, अन्यथा 7 दिवसानंतर तालुक्यातील शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला. अतिवृष्टीची मदत अद्याप मिळाली नसून यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे नाही. अशा शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवण्यास तलाठी टाळाटाळ करत आहे. सदर शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. फळपीक विम्याच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक विम्याची मदत व्याजासह जमा करणं तसंच इतरही मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं. वरुड तालुक्यातील राजुरा बाजार, पुसला, वाठोडा, वरुड महसूल मंडळ या सर्व ठिकाणी आंबिया बहर
फळ पीक विमा 2022-23चे 2 ट्रिगर लागून सुद्धा मंजूर झालेले हेक्टरी 40,000 रुपये 5 महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा अजूनपर्यंत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये अदा केले नाही. वरुड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 12,000 रुपये भरून 2022-23 मध्ये आंबिया बहर संत्रा फळ पीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालं नाही. फळ पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत मोठ्या अपेक्षेनं विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नाही. ही अतिशय गंभीर बाब असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आणि शासनाचं दुर्लक्ष यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी डबघाईला आला आहे. यावर काही उपाययोजना करण्याऐवजी किंवा संत्र्याला राजाश्रय देण्याऐवजी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संपवण्याचा घाटच शासनाकडून आणि विमा कंपन्यांकडून होताना दिसून येत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. 5 महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचे फळ पीक विम्याचे कोट्यवधी रुपये शासन आणि रिलायन्स इन्शुरन्स कंपनी वाटप करण्यास दिरंगाई करत असल्यामुळे शासनाची फळ पीक विमा योजना ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून विमा कंपन्यांच्या फायद्याची असल्याचं निदर्शनास येत आहे. वरुड तालुक्यातील राजुरा बाजार, पुसला, वाठोडा, वरुड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या विम्याची मदत 26 जानेवारीपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा न झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या रिलायन्स इन्शुरन्स विमा कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास 27 जानेवारी रोजी हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अमरावती शहरातील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी 1 दिवसाची शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक 21 जानेवारी रोजी शाळेचे माजी विद्यार्थी या 1 दिवसीय शाळेत उपस्थित राहतील. या 1 दिवसीय शाळेत 1950 ते 2023 सालपर्यंतचे सर्व माजी विद्यार्थी सहभागी होतील. अमरावती शहरातील नामांकित न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहानिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी 1 दिवसाची शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार असून दिनांक 21 जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी या 1 दिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहे. या 1 दिवसीय शाळेमध्ये 1950 ते 2023 सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून नुकतीच त्या संदर्भात 7 जानेवारी रोजी न्यू हायस्कूल मेन शाळेत सभा घेण्यात आली. या सभेत 100 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित राहून सभेचं नियोजन करण्यास सहभाग नोंदविला. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या 1 दिवसीय शाळेत आजी आणि माजी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी 11:30 वाजता प्रार्थना आणि राष्ट्रगीतानं होणार असून मधल्या सुटीत माजी विद्यार्थी घरून आणलेल्या डब्याचा तसेच शाळेत तयार करण्यात येणाऱ्या खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहे. एकूण 5 तासिका होणार असून विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून शाळेत येणार आहे. तसेच अंतिम तासिका खेळाची होणार आहे. या 1 दिवसाच्या शाळेमुळे माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे. त्यामुळे शाळेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सन्माननीय सचिव निनाद सोमण आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जसबंदी यांनी केलं आहे. नमस्कार, मी मुख्याध्यापिका न्यू हायस्कूल मेन वर्षा यादव. 2024 हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे. या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सामावून घेतो आहे, सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जवळपास 5000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. 21 तारखेला आम्ही माजी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेला ठरवलेला आहे. त्या इव्हेंटमध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना म्हणजे 1924 पासून जे आजतागायत सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे. त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे. साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पॅन्ट. आता ज्यांच्याजवळ हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे, पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पॅन्ट चालेल. त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे, म्हणजे बॅग आणायची आहे, टिफिन आणायचं आहे, वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे. गाड्या अलाउड नाहीच आहे. आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाही तर त्यांनी तसं कळवायचं आहे, म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे.
एकूण आम्ही 4 पिरियड्स घेणार आहोत आणि त्या 4 पिरियड्समध्ये सर्व माजी शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत. जे शक्य आहे तसे सगळे माजी शिक्षक येणार आहेत आणि ते माजी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. राज्यात 15 दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. अमरावती लोकसभा मतदारसंघ जवळपास काँग्रेसकडेच असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली माहिती. काँग्रेसच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीचं आयोजन. इंडिया आघाडी दररोज मजबूत होत असल्यानं भाजपकडून संभ्रम निर्माण केला जातोय. तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत यावे ही आमची भूमिका असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असल्याचं बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. दबाव तंत्र हे भाजपच्या राजकारणाचं तंत्र झाल्याचंही प्रतिपादन. बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा अंबानगरी वृत्तांत. नमस्कार.